विद्यार्थ्यांना बोलतं करणारे अच्युत पालव सर आज कट्ट्यावर आलेत. आपण त्यांच्याशी गप्पा सुरू करूया. नाही, पण आता जो काळ आहे, म्हणजे आज आपण आता एआयचं तर वर्षभरापूर्वी खऱ्या अर्थानं ते आपल्या आयुष्यात आलं आणि ते आता कुठंपर्यंत जाणार आहे आपल्याला कोणालाच त्याचा अंदाज नाही आहे. तर जर तुम्हाला एका क्लिकवर माझा कट्टा एआयला सांगितलं की हे 20 प्रकारे मला लिहून दे आणि ते जर पुढच्या 3 सेकंदामध्ये जर मला ते मिळणार असेल, तर मग विचार करा आणि लिहायचं महत्त्व राहील कसं? तुम्ही एआय हे सगळ्यात मोठं चॅलेंज, म्हणजे जसं ते आर्टसाठी आहे, जसं ते प्रत्येक फील्डसाठी आहे, कॅलिग्राफीसाठी, डिझायनिंगसाठी, एकूण आर्ट वर्डसाठी फार मोठं सगळ्यांसाठी आहे, लेखकांसाठी पण आहे ते. पण बघा ना, मधल्या काळात एक बातमी आली होती, एक स्टोरी पाहिजे होती, ती स्टोरी आली त्याच्यावर, पण त्या स्टोरीला इमोशन नव्हत्या. मला लेखकाला माझ्या मनातली कल्पना आहे ती कल्पना त्याच्यात नव्हती. हां, तुम्ही स्टोरी लिहा, बेसिक कन्स्ट्रक्शन करा, बेसिक व्हिज्युअल करा, ते एआयवर द्या, त्याला फीडबॅक द्या की मला ह्या पद्धत. आता माझ्या एका स्टुडंटने केलं होतं, एक त्याला मॅस्कॉट करायचा होता, तो मला म्हणाला मी मॅस्कॉट करतोय, तर मला ते स्क्रिबल सगळं दाखवलं. मॅस्कॉट केल्यानंतर तो म्हणाला की मला आता हे सगळं कलरमध्ये करायचं. मग तो एआयला दिलं, त्याला सांगितलं मला एआयमध्ये करून हवं आहे, मग एक कलर स्कीम हवी. मग 10-12 कलर स्कीम आल्या, बरोबर. ते आल्यानंतर तुम्हाला मला हे नको, मला टेक्स्चर हवं आहे, टेक्स्चर पाहिजे मला, तुम्हाला टेक्स्चर पाहिजे. मग तुम्हाला त्याचा अँगल बदलून थोडं दाखवशील का? हाऊ टू यूज द एआय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तुम्ही राईट फ्रॉम बिगिनिंगपासून जर मला पाहिजे, तर ते कदाचित तुमचं नसेल. मी आज जेव्हा एक स्ट्रोक मारतो आणि तेव्हा सांगतो की ह्याची किंमत 5 लाख रुपये आहे, तेव्हा मी त्याच्यातली एक स्टोरी तुला सांगतो. त्याला हे पुण्यामध्ये ज्याला सुहास एकबोटेच्या दुकानामध्ये त्याला एक वॉल करायची होती, तर तो मला म्हणाला की ही वॉल आहे. तो हो मस्त आहे, नाही याच्यावर तुम्ही काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. बोलो करतो. मला म्हणालं की काही रफ डिझाईन मिळतील का? बोलो नाही, माझा उद्धटपणा आहे, नाही मिळणार. कारण मला ती स्पेस आवडली आहे, त्याच्यावर मला आवडतं ते मी करणार, तुझ्या बिझनेसला जे योग्य वाटेल तेच करणार. तुला आवडलं तर मला पैसे दे, नाही आवडलं तर वाईट रंग मार, त्याचे पैसे मी तुला देईन. झाल्यानंतर तो म्हणाला की वाव सॉलिड झाली. तो बोला आता 5 लाख रुपये दे. पाऊण तासात ती वॉल केलेली होती. आजही ती वॉल बघायला बरीच लोक जातात. त्याच्या बाजूला फर्निचर असतं, ते फर्निचर बघितल्यानंतर पेंटिंग बघतात, पेंटिंग बघून परत मला ऑर्डर येते. ते केले ना तशा पद्धतीचं काहीतरी आम्हाला वेगळं काहीतरी करून नव्हे. मी असं म्हणत नाही की टेक्नॉलॉजी एआय चुकीचं किंवा काय, असं बरोबरच आहे. ते टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे, पण मला असं वाटतं प्रत्येकाने जर थोडं वाचलं. आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंज नाहीये का? म्हणजे चॅलेंज आहे ते, पण आता ते कसं टिकवायचं हे प्रत्येकाने ठरवतं. मी माझ्या पद्धतीने मी टिकवलंय. मी माझ्या मुलाला सांगताना सांगितलं की तू याचा वापर कर, पण नंतर आधी पहिलं कागदावर स्क्रिबल कर. आपण टेक्नॉलॉजी वापरत असताना आपण अमेरिकेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे केवढे कॉन्सेप्ट आहेत, केवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, केवढं कल्चर आहेत, केवढ्या लिप्या आहेत, केवढ्या भाषा आहेत. त्याचा वापर करून जर आपण जगामध्ये वेगळ्या पद्धतीचं लिपीचं एक वेगळं दालन जगासमोर ओपन केलं, तर मला वाटतं जगाला अख्ख्या लेसन मिळेल तो. सर, 2 भाषा समजा आपण मराठी आणि इंग्रजी घेऊया.